मित्रांनो, बलेनो किंवा अल्ट्रोज घ्यायचा जर विचार करत असाल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आता या दोन्ही गाड्या आहेत ना आपल्याकडे येतं, ही मी स्वतः ओन करतो आणि कुठलीच गाडी ना परिपूर्ण नसते. हिला पण मी ना 10 ते 12 दिवस झाले यूज करतोय, जवळजवळ 1000-1200 किलोमीटर हिला पण ड्राईव्ह केलं. आणि दोन्ही पण गाड्यांचे प्रोज आणि कॉन्स तुम्हाला सांगतो. इथे जर बघितलं ना, या गाडीमध्ये तुम्हाला 5 स्टार सेफ्टी रेटिंग सोबत जी स्टॅबिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे ना गाडीमध्ये, ती नेक्स्ट लेवल आहे आणि फीचर्स पण तुम्हाला चांगले बघायला भेटतात. आणि सस्पेन्शन क्वालिटी आहे ना, याच्यापेक्षा मला याच्यामध्ये बेटर वाटलं. म्हणजे खराब रस्त्यावरती पण सॉफ्ट हे काम करतात. तसं इंजिन ऑप्शनचा जर विचार केला तर याच्यामध्ये 3 सिलेंडर इंजिन, 4 सिलेंडर इंजिन, पॉवर जवळजवळ सेम आहे 88 bhp, याच्यामध्ये पण 88 bhp पेट्रोलमध्ये. पण टॉर्क जर बघितला तर 103 न्यूटन मीटर आहे आणि 113 न्यूटन मीटर. फक्त तुमचा युसेज कसा आहे आणि तुमचं रनिंग कसं आहे. आता ही प्युअर पेट्रोलमध्ये आणि सीएनजी, तसं दोन्ही पण गाड्या तुम्हाला पेट्रोलमध्ये पण आणि सीएनजी मध्ये पण अवेलेबल येतं. याची प्राइस बघितली तर 6,29,000 एक शोरूम स्टार्टिंग आहे पेट्रोलची स्मार्ट. आणि हेच जर बघितलं तर पेट्रोल मध्ये तुम्हाला सिग्मा मॉडेल 5,98,000 एक शोरूम मध्ये बघायला भेटते. दोन्ही गाड्यांमध्ये आता याच्यामध्ये आहे ना जी रिफाइनमेंट आहे ना, ती नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे इंजिनचा आवाज वगैरे नाही, तसं थोडंसं व्हायब्रेशन याच्यामध्ये येतं. तुम्हाला मायलेजचं कन्सर्न नसेल, सेफ्टी हवी असेल आणि सस्पेन्शन चांगलं पाहिजे असेल, कम्फर्टेबल राईड पाहिजे असेल, तर ही गाडी नक्कीच कन्सिडर करू शकता. आणि जर सीएनजी मध्ये जर बघायचं असेल ना, तर सीएनजी मध्ये याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल सीएनजी बघायला भेटते आणि इथे ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये सीएनजी असतानाही तुम्हाला 200 लिटरचा बूट स्पेस पण अवेलेबल आहे, जो की तुम्ही यूज करू शकता. जसं याच्यामध्ये तुम्हाला सीएनजी जर असेल तर बूट स्पेस बिलकुल अवेलेबल नाही. तर तुमचा युसेज कसा आहे, वापर कसा आहे, मायलेज नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला जास्त भेटेल पेट्रोलमध्ये आणि सीएनजी मध्ये. कारण 1.2 लिटरचं नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन आहे, जे की 4 सिलेंडर येतं आणि हे 3 सिलेंडर आहे. त्याच्यामुळे थोडंसं इंजिनमध्ये कॉम्प्लिकेशन्स येतं. बाकी फीचर वाईज तर फीचर रिच पण आहे आणि कम्फर्टेबल पण गाडी अल्ट्रोजच आहे. तर कमेंट करून नक्की सांगा तुमची कोणती चॉईस असेल.